आणखीन एक मोठी बातमी समोर येते। सर्वोच्च न्यायालयानं वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळलाय। सुप्रीम कोर्टानं वाल्मिक कराडला मोठा धक्का दिलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात जामीन याचिका केलेली होती आणि तीच आता फेटाळण्यात आली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आहे आणि म्हणूनच त्याच्या फाशीची मागणी ही जोर धरते आहे। आणि यातच सर्वोच्च न्यायालयामध्ये वाल्मिक कराड गेलेला होता आणि त्यांनी आपल्या जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता, मात्र दणका मिळालेला आहे। आता वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयानं दिलेला हा दणका आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मास्टरमाइंड असणाऱ्या वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयानं दणका दिलाय आणि अर्थातच त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय। सर्वोच्च न्यायालयानं अर्थातच हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय। एकीकडे बीडमध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये वारंवार सुनावण्या होत आहेत। या सुनावण्यांमधनं इतर जे आरोपी आहेत त्या आरोपींवरती वेगवेगळे दोषारोप ठेवले जात आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामधले अनेक व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत। अनेक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, अखेर सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय वाल्मिक कराडला। बिलकुल, वाल्मिक कराडाकडून याचिका करण्यात आली होती आणि जामीन द्यावा असं सांगितण्यात आलं होतं। सुप्रीम कोर्टामध्ये विनंती केली होती आणि त्यासाठी दोन आधार घेतले होते। पहिला आधार म्हणजेच की मकोका यापूर्वी त्याच्यावर लावण्यात आला नव्हता आणि अचानकपणे मकोका लावण्यात आलेला आहे। आणि दुसरा आधार म्हणजेच की आपल्यावर यापूर्वीचे जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या अनेक गुन्ह्यामध्ये जे आहेत ते त्याच्यामध्ये आपला सहभाग कोणताही नसल्याचं सांगितलं होतं। परंतु सुप्रीम कोर्टानं दोन्ही मुद्दे फेटाळलेले आहेत। कारण पहिला मुद्दा म्हणजेच की गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये तर 17 गुन्हे हे वाल्मिकी कराडच्या विरोधामध्ये आहेत आणि अनेक गुन्ह्यामध्ये त्याचा हस्तक्षेप दिसून आलेला आहे। त्यामुळं 17 गुन्हे हे काही कमी आकडे नाहीत असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलं। दुसरा मुद्दा म्हणजेच की मकोका लावण्यासंदर्भातची संपूर्ण पोलीस यंत्रणा त्यावर काम करत आहे आणि जे आधार होते त्या आधारे मकोका लावण्यात आलेला आहे। त्यामुळे हे दोन्ही मुद्दे जे मांडले होते वाल्मिकी कराडने सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या वकिला थ्रू, तर सुप्रीम कोर्टाने हे दोन्ही मुद्दे ऐकून घेतले नाही आणि त्यांची याचिका फेटाळली। त्यामुळे मोठा झटका जो आहे तो एक प्रकारे वाल्मिकी कराडला मिळालेला आहे। कुठेतरी अपेक्षा होती की आता सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळेल, परंतु सुप्रीम कोर्टाला दोन्ही मुद्दे पटले नाहीत आणि म्हणूनच त्याची याचिका फेटाळण्यात आलेली आहे। नक्की संघटित गुन्हेगारी या संदर्भात वारंवार आपण बघितलं होतं की इथे सुद्धा अगदी महाराष्ट्रात सुद्धा यावरती वादंग झालेलं होतं आणि त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिलेला आहे वाल्मिक कराडला। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।